नमस्कार, आरती छंद मराठी ब्लॉगमध्ये सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे. आज मी सकाळी सकाळी आंघोळ करून रेडी होऊन राहिलेली आहे. उष्णता इतकी वाढलेली आहे की रोज रोज डोक्यावर पाणी घातलं तरी छान वाटत असते. आज कारण म्हणजे की लवकर लवकर मला सगळं आवरून आपली थोडी बाहेरची कामे करायची आहे. उष्णता खूप असल्यामुळे बाहेर जायची बिलकुल इच्छा होत नाही आणि काही सामान वगैरे आणायचं राहिलं तरी घराच्या बाहेर निघावंसं वाटत नाही. पण आज वातावरण थोडं छान आहे, त्याच्यामुळे मी आपला असा खूप मोठा थैला पकडलेला आहे आणि लवकरच आज 11 वाजता बाहेर निघालेली आहे आणि काव्याला बाय करून राहिलेली आहे. जाऊन आणलेला आहे मी आपला सामान रेडी. तिकडे सामान आणलेलं आहे आणि इकडे सामान लगेच लावायसाठी घेतलेलं आहे, कारण जानूच्या हाती लागलेला सामान की सर्व संपण्याची शक्यता असते. त्यामुळे म्हटलं ती आंघोळ करत आहे तोपर्यंत सगळे खायचे सामान थोडे वेगवेगळ्या डब्यात ठेवायचे, कारण तिला दिसलं की एकदाच ती सर्व मागत असते. मग रोज रोज तिला काय द्यायचं हा एक माझ्यासमोर एक प्रश्नच असते. त्यामुळे मी वेगवेगळ्या डब्यामध्ये बिस्किट लपवून ठेवत असते. तिचा पण मला धाकच आहे. उष्णता खूप वाढलेली आहे. सगळं सामान आणून घेतलं एकदाचं की काम संपलं. चला, इकडे दोघी जणी काय करत आहे बरं, ह्या चेरी खाऊन राहिलेल्या आहे. इकडच्या चेरी बिलकुल छान नसतात, गोड नसतात आणि आंबा पण दाखवून राहिलेला आहे. हा खूप मोठा आंबा आणलेला आहे, त्याच्यामुळे त्यांना खूप मजा वाटून राहिलेली आहे. मग सायंकाळ झाली आणि आमचं नेहमीप्रमाणे आम्ही घराच्या खाली आलो आहो. इकडे वारा आला की आम्ही सगळे खाली येतो की आमच्या बाजूला आंब्याचं झाड आहे, तर तिथे आम्हाला आंबे जमा करण्याचा आता छंद लागलेला आहे. हे बघा, आम्ही मस्तपैकी आंबे जमा करून राहिलेले आहोत. इथे खूप छान असे गोड गोड आंबे लागलेले आहे. हे बघा, आम्ही एवढे सारे आंबे जमा केलेले आहे. आंब्याचा खर्च वाचलेला आहे आमचा. इकडे जानूताई बघा, मस्तपैकी तिला मजा वाटून राहिलेली आहे. आणि मग इकडे पाऊस येते म्हणताना आपले शेकी करून राहिलेले आहे. चला भेटू.